पुढे चमस म्हणतो की धनाचं उद्दिष्ट धर्मच असलं पाहिजे. धनाचा उपयोग पहिल्यांदा धर्मासाठी केला गेला पाहिजे. भागवतांनी सुंदर सांगितलेलं आहे की धनाचा विनियोग कसा करावा. भागवत सांगतं धर्माय, यशसे, स्वजनाय, कामाय. काय सुंदर उलगडा करून टाकलाय, फार सुंदर सांगितलं. काय काय सांगतात बघा. अर्थाय आणि कामाय शेवटी 5 प्रकारे धनाचा विनियोग करावा. संपत्तीचा पहिल्यांदा आपल्या उत्पन्नाचा मोठा वाटा धर्माला द्यावा, धर्माच्या रक्षणासाठी द्यावा, चांगल्या मंदिरांना द्यावा, चांगल्या संस्थांना द्यावा. धर्म रक्षति रक्षितः. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणून पहिला आपल्या उत्पन्नाचा वाटा धर्माला द्यावा. दुसरा यशसे. यश व्यक्तीचं नाही, राष्ट्राचं यश. म्हणून कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी धो पाऊस पडला दिल्लीमध्ये. जवानानो हे धन घ्यान लढा, अशी ती दूरदर्शनवर चित्र पाहिली. भरून येत होता. जगदंबेची प्रतिमा असायची तंबूमध्ये, तिचं पूजन करून आमचे जवान युद्धाला जात होते. काय सांगावं, ती ऊर्जा जगदंबेची प्राप्त केली आहे आणि मग युद्ध करून देदीप्यमान विजय मिळवला आपण. तेव्हा यश व्यक्तीचं नाही, राष्ट्राचं. राष्ट्राला यश मिळालं की व्यक्तीचं यश त्यात सामावलेलंच असतं, ते वेगळं नाही. तिसरं स्वजनाय. आपण शिकून शहाणे मोठे झालो, मग ज्यांना आपल्या नातेवाईकांपैकी आवश्यकता आहे, गरज आहे, समाजामध्ये जे आहेत त्यांना आपल्या उत्पन्नाचा एक वाटा द्यावा, कारण ते स्वजन आहेत आपले. आणि त्यांना आपण जसे शिकलो तसं शिकवावं. चौथं सांगितले अर्थाय. मग आता उरलेला पैसा जर असेल तिन्हीला देऊन तर तो अर्थाने अर्थ वाढवावा. गुंतवणूक करावी, चांगल्या जागी करावी आणि धन वाढवावं म्हणजे. आणि 5वं सांगितलं कामाय. आता ह्यातून धन उरलं तर मग तुमच्या इंद्रियांचे जेवढे चोचले पुरवता येईल तेवढे पुरवा. कलियुगातला मनुष्य इतका बुद्धिमान झालाय, त्यांनी ही शिडी फक्त उलटी केली. अगोदर कामाय, मग अर्थाय, मग स्वजनाय, यशसे, धर्माय कोणी बोलायलाच तयार नाही. ऐसे कसे चलेगा. राष्ट्राची उभारणी यातून होणार नाही. म्हणून भागवताचा हा मार्ग लक्षात ठेवला पाहिजे. धनाचं उद्दिष्ट चमस सांगतायत धर्म हेच आहे. धर्मामुळेच परमतत्वाचं ज्ञान होतं. आणि म्हणून मानवानी निश्चित आपल्या मनाशी आडाखा बांधावा. जे जन्माला येतात ते मृत्यू पावतात. इंद्रियांची हाव कमी करावी. मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे नृपती, मृत्यू न म्हणे चक्रवर्ती कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार, मृत्यू न म्हणे दिगंबर. जे अवतार आले ते सुद्धा पंचभौतिक खोल टाकून गेले. तुमची आमची काय कथा. समर्थांनी मृत्यूवर एक संपूर्ण समासच लिहून टाकला, मृत्यू निरूपण केले. तेव्हा आपण ते नित्य लक्षात ठेवावं. नाथांना कोणीतरी प्रश्न विचारला होता, आपण एवढे भगवत भक्त कसे. नाथांनी एका वाक्यात उत्तर दिलं. मी म्हणाले नित्य मृत्यूचं अनुसंधान ठेवतो बस.